साडेसाती सुरू असेल तर काही गोष्टी तुम्ही घरात बदल करू शकता. जसे एक वही करा, त्या वहीमध्ये रामनाम लिहायला सुरुवात करा. साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी हनुमानाची उपासना सांगितलेली आहे किंवा महादेवाची उपासना. तसेच दर शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन श्रीराम मंत्राचा जप करायचा आहे. किमान 1 माळ, 11 माळ, 21 माळ, जसं तुम्हाला जमेल तसं श्रीराम मंत्राचा जप करावा. हनुमान चालिसेचे पाठ करावेत. तुम्हाला साडेसातीचा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी, शनी अमावस्या असेल, एखादी सोमवती अमावस्या असेल, अशा दिवशी थोडीशी खिचडीमध्ये काळ्या उडदाची डाळ घालून खिचडी करावी. ती खिचडी आधी शनिदेवांना नैवेद्य दाखवून नंतर सर्वांना त्याचा प्रसाद वाटावा. थोडंसं दानधर्म करावं. जे गरीब लोक आहेत, गरीब म्हणजे अगदी हातावर ज्यांचं पोट आहे, आजच कमवायचं आणि आजच खायचं, अशा पद्धतीची लोक, अशा लोकांचा अपमान करू नये, त्यांना अदवा तद्वा बोलू नये. अशा लोकांना कपडे, त्याचप्रमाणे अन्नदान ह्या गोष्टी कराव्यात. ह्याने शनिदेवांची तुमच्यावरती कृपा होईल आणि साडेसातीचा त्रास कमी होईल. जी लोक घरात कामाला येणाऱ्या लोकांवरती चिडतात, त्यांना शिवीगाळ करतात, त्यांचा अपमान करतात, अशा लोकांना शनिदेव हात धुवून त्यांच्या मागे लागतात. म्हणून कधीही त्यांचा अपमान करू नका. त्यांना पोटभर खायला घाला, जमलंस मदत करा, पण असा अपमान करू नका. म्हणजे मग साडेसातीमध्ये तुम्हाला त्रास होणार नाहीत. असे हे छोटे छोटे उपाय साडेसातीमध्ये करावेत, जेणेकरून साडेसाती आपल्याला सुखकर जाते. जय भवानी, जय जगदंबा.